नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शेतकऱ्यांच्या संकटात राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेऊ नये, आमदार अब्दुल सत्तार यांचं आवाहन। तर बॉटनिकल उद्यानातील प्रवेशद्वाराचं छत धोकादायक, पावसाच्या पाण्याने छतामधून पाणी गळती, काही दिवसांपूर्वी काही भाग कोसळला, शेकडो पर्यटकांची रोज रेलचेल, दुर्घटना होण्याची दाट शक्यता। आता बघूया सविस्तर बातम्या। सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी झालेल्या एकूण 18 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे 18 लाख, तसेच गेल्या आठवड्यामध्ये वीज पडून नैसर्गिक आपत्तीत 4 जणांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 16 लाख असे एकूण 34 लाख रुपयांच्या शासकीय मदतीच्या धनादेशाचं वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते येथील तहसील कार्यालयामध्ये करण्यात आलंय। सिल्लोड तालुक्यातील योगेश ईश्वर सूळ, रहीमबाद, सुखदेव यशवंत कळम चिंचखेडा, रेवनाथ रघुनाथ जेठर जळकी, सतीश शामराव महाजन भराडी, कन्हाळा येथील रायसिंग लालसिंग बारवाल यांच्यासह तालुक्यातील 18 शेतकऱ्यांनी सततची नापकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती। पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यासोबतच गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यात वीज पडून मोढा बुद्रुक येथील रंजना बाबूराव शिंदे, पिंपळदरी येथील शिवराज सतीश गव्हाणे, तर सारोळा येथील रोहन राजू व यश राजू काकडे या सख्या भावांचा मृत्यू झाला होता। नैसर्गिक आपत्तीतील या पीडितांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार यांना दिले होते। याबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्तिशः पाठपुरावा केला। त्या अनुषंगाने आज गुरुवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस स्वाती योगेश सूळ, सरला सुखदेव कळम, मीनाबाई रेवनाथ जेठर, शामराव कडुबा महाजन, यशोदाबाई विश्वनाथ समिंद्रे, कल्याणी नारायण राकडे, अर्चना समाधान भागवत, आशाबाई जगन मोठे, वंदना सुनील खरात, सुवर्ण संजय तांगडे, रेखाबाई जनार्दन वाघ, विमलबाई लिंबाजी सोनवणे, रुक्मनबाई नाना कोल्हे, सरलाबाई शिवाजी कालभिये, गीता गणेश सुलताने, कस्तुराबाई देविदास गुंजाळ, रुक्मणाबाई कडुबा काकडे आणि सुमनाबाई रायसिंग बारवाल यांना प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे, तसेच वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या रंजना बाबूराव शिंदे यांच्या वारसास बाबूराव यशवंत शिंदे, मोढा बुद्रुक पिंपळदरी येथील मृत्युमुखी पडलेले शिवराज सतीश गव्हाणे यांचे वारस वर्षा शिवराज गव्हाणे यांना प्रत्येकी 4 लाख, तर रोहन राजीव काकडे व यश राजू काकडे या 2 सख्या भावांचे वारस राधाबाई राजीव काकडे यांना 8 लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला। आत्महत्येमुळे घरातील करता गेल्याने इतर सदस्य हवालदिल होतात। आत्महत्या हा काही अंतिम पर्याय नाहीये। शेतकऱ्यांच्या संकटात राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेऊ नये असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी या प्रसंगी केलंय। या प्रसंगी तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार शेख हरून, नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील महाजन, माजी जिल्हा व उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, शिवसेना तालुका प्रमुख मारुती वराडे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, प्रशांत क्षीरसागर, मतीन देशमुख आदींची उपस्थिती होती। जो आत्महत्याग्रस्त कशासाठी आहे का त्याला पाण्याची योजना नाहीये, काही ठिकाणी आहेत, काही कर्जबाजारी आहेत, काही लोकांच्या घरगुती अडचणी, अशा अनेक कारणामध्ये जो शेतकरी घरचा कुटुंब प्रमुख गेल्यानंतर तो कुटुंब ज्या पद्धतीने हवालदिल होतोय त्याला कुठेतरी शासनाचा आधार मिळावं। महाराष्ट्र सरकारने जी काही योजना केलेली आहे त्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शैक्षणिक मदत करणे, त्याला काही वैद्यकीय असेल तर त्या ठिकाणी त्याला मदत करणे, आणि विशेषतः आपण त्यांना हे जे शेतकरी भविष्यामध्ये आत्महत्या करू नये
यासाठी उपाययोजना करणे, अशा अनेक मागण्या आपल्या पुढे होतो. आपण अनेक ठिकाणी आता काही ठिकाणी केटीवेर करतोय, काही ठिकाणी बॅरेजेस करतोय, काही ठिकाणी धरणाची दुरुस्ती करतोय, काही ठिकाणी धरण प्रस्तावित केले. जे धरण आहे त्यामध्ये त्यांच्या ज्या चाऱ्या आहेत त्या माध्यमातून जो आपण पाणी देतो त्याचीही दुरुस्ती करू लागलो का भविष्यामध्ये या अशा घटना घडू नये. आणि शेतकरी बांधवालाही माझी हात जोडून नम्र विनंती राहील का आपण कोणीही आत्महत्यासारखा हा टोकाची भूमिका घेऊ नये. कारण की घरचा करता गेल्यानंतर त्यांचा परिवाराचे काय हाल होतात हे आमच्या बहिणी समोर बसलेल्या आहे. याच्यामधले अनेक त्याच्या साक्षी आहे. शहरातील सिडको येनाट परिसरातील बॉटनिकल उद्यान तर मनोरंजनासाठी रोज शहरवासियांची मोठी रेलचेल असते. परंतु येथील प्रवेशद्वाराच्या छताची दुरावस्था झाली असून जागोजागी जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने छताचा भाग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असताना याकडे उद्यान विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना यातून मनपा प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी धडा घेतला नसल्याचं दिसून येत आहे. आजही महानगरपालिकेच्या काही मालमत्ता इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे त्याची दुरावस्था होऊन मोडकळीस आल्याने ते धोकादायक बनत आहेत. सिडको येनाट परिसरातील बॉटनिकल उद्यानातील प्रवेशद्वाराच्या छताचा अशीच अवस्था निर्माण झाली असल्याचं दिसतंय. छताचा काही भाग उघडा पडला असून यातून पावसाचं पाणी गळती सुरू आहे. काही दिवसांपूर्वी यातील काही भाग कोसळला होता, परंतु काही तिथे कोणी उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला. या उद्यानात मागील वर्षांपासून बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन व बाजूच्या उद्यानातील नौका विहार व खाऊ गल्लीमुळे येणाऱ्या पर्यटकांची व नागरिकांची संख्या वाढली आहे. यामुळे येथे मोठी रेलचेल दिसून येते. सध्या पावसाळा सुरू असून पाऊस आला तर त्याचा आसरा घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करून प्रवेशद्वाराखाली येऊन उभे राहतात. तसेच सुरक्षा कर्मचारी आणि उद्यान विभागात काम करणारे कामगार या प्रवेशद्वाराखाली नेहमीच उभे असतात. त्यात प्रवेशद्वाराचं छत कोसळलं तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याविषयी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना याची माहिती असून याकडे दुर्लक्ष करत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ उद्यानात प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला होता, तर काही लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेतून मनपा अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे. निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात न घालता वेळेच उपाययोजना केली तर अशा दुर्घटना नक्कीच टाळता येतील. विजेच्या ताराचा धक्का लागून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची चिकलठाणा येथील घटना ताजी असताना उस्मानपुरा येथील महावितरण कंपनीची एक डीपी ही अपघातास निमंत्रण देत आहे. येथे जीवितहानी होण्याअगोदरच डीपी इतरत्र हलवण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई चौक लगत सदर डीपी ही अपघातास निमंत्रण ठरत आहे. या डीपीतील परिसरामध्ये घाण साचल्याने दुर्गंधी आणि अडचण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी वळण घेत असताना डीपीमुळे पुढील वळण न दिसल्याने अपघात होऊन एक वाहन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना 2 महिन्यांपूर्वी घडली आहे. सदर डीपीमधून स्पार्किंग होऊन आग लागण्याची घटना देखील नित्याचीच होत चालली आहे. सदर डीपीमुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांच्या वतीने वर्तवण्यात आली असून सदर डीपी इतरत्र हलवण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी कागदोपत्री पाठपुरावा देखील केल्याचं म्हटलं आहे. एकतर हा उघडा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे जीवितहानाचा धोका आहे. इथे सततची स्पार्किंग होत असते. लाईट गेल्यावर पावसामुळे एखाद्या वेळेला नाल्याचं पाणी किंवा रोडवर साचणारं पाणी डीपीमध्ये उतरून करंट लागायची शक्यता होऊ शकते. असलेल्या घाणीमुळे बऱ्याचदा साप वगैरे निघतात. म्हणजे रहदारीला धोका आहे, जाणं येणं लोकांचं आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट दवाखाना असल्यामुळे इथे घाण दुर्गंधी सततची असते. त्याच्यानंतर मागच्या वेळेला ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे सध्यांतरी आणि एका नागरिकाला इथे जीव पण गमवावा लागलेला आहे. आणि त्यामुळे सततची आमची महावितरणाला विनंती आहे की बाबा ते सरकून डीपी कुठेतरी स्थलांतरित करा, कुठेतरी सरकवण्यात यावी. तशी परवानगी महावितरणाने दिलेली होती. महापालिकेने जागाही नेमून दिलेली होती. पण काही रहिवाशांच्या किंवा काही नागरिकांच्या विरोधामुळे ती स्थलांतरित होणारे डीपीचं काम तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे. तर ते थांबवलेलं काम लवकरात लवकर करावं व इथल्या रहिवाशांना, इथल्या नागरिकांना, इथल्या व्यावसायिकांना त्याचा म्हणजे तो जो होणारा त्रास आहे तो कमी करून देण्यात मदत करण्यात येईल. सदरील डीपीच्या ठिकाणी रामकिशन नावाचा एक व्यक्ती, अंदाजे वय 27, त्याचं इथे टर्न घेताना ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे घटनास्थळी त्याचा मृत्यू झालेला आहे. अशी प्रशासनाला आम्ही माहिती वारंवार दिली होती आणि सांगितले होतं की हे असे घटना इथे घडू शकतात. तरीसुद्धा प्रशासनाने त्याची काही दखल घेतली नाही आणि त्या व्यक्तीला त्या ब्लाइंड स्पॉट असल्यामुळे त्याचा जीव गमवावा लागला.
आणि अशी ही जी घटना आहे ही भविष्यामध्ये पण इथे घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने ही DP लवकरात लवकर स्थलांतरित करून रोड आणि हे पावसा पाण्याचं जे काही आहे ते नियोजन करावं आणि भविष्यामध्ये अशा काही घटना घडतील ते घडणार नाही याची दखल घ्यावी. इथे 10 वर्षापासून व्यवसाय दुकान आहे मेडिकलचं. पण इथे कधी कधी सापाची भीती वाटते आणि कधी लाईटचं स्पार्किंग वगैरे झाली तर झाड वगैरे जळालं तर असं वाटतं आपले पण काहीतरी नुकसान होईल. कधी कधी मग पाणी पण अडकून जातं, कधी कधी रस्ते बंद होतात, जायला यायला भीती वाटते. आणखी DPच्या ह्याच्यामुळे रहदारीला पण काही गाड्या लावता येत नाही आणि ट्रॅफिकला पण त्रास होतो. तर ही DP कधी निघेल ह्याचा लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना. गॅस कटरने ATM फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव मिटमिटा परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI ATM सेंटरमध्ये चोरट्यांनी शटर बंद करून गॅस कटरच्या साहाय्याने ATM मशीन फोडलं आणि 2 ते 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी माहिती दिली आहे की बँकेकडून दुपारी पोलिसांना ATM फोडल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईतील बँकेच्या नियंत्रण कक्षामध्ये सेन्सर किंवा सायरन वाजलंच नाही. त्यामुळे चोरी होत असताना बँकेला आणि पोलिसांना याचा अंदाजच आला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा झोपेत असल्याचं या प्रकारावरून स्पष्ट होत आहे. चोरट्यांनी व्यवस्थितपणे शटर बंद करून कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने ATM फोडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. यामध्ये वापरलेला गॅस कटर आणि इतर साधनांची तपासणी करण्यात येत असून परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान ATM मशीनच्या देखरेखीसाठी असलेल्या कंपनीचे अधिकारी सध्या नांदेड येथे एका दुसऱ्या ATM फोडीच्या प्रकरणात आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचं समजतंय. हा पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी.
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. स्वतःचे घर स्वतःच्या ताब्यात या मोहिमेअंतर्गत 25,000 घरांचं बांधकाम 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत. सोबत जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, रमाई, शबरी, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तसेच 150 दिवस मुख्यमंत्री कार्यक्रम व वृक्ष लागवड, जलसंधारण, जल पुनर्भरण आदी योजनांची अंमलबजावणी देखील गतीने करा असे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहामध्ये विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक यांच्याकडून विविध योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध योजनेअंतर्गत सुरू असलेली घरकुलांची कामे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करून संबंधितांना घरकुल वाटप करण्यात यावं, तसेच उर्वरित घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी पूर्ण होतील याबाबत नियोजन करावं. तसेच विभागातील योजनानिहाय नियमितपणे आढावा घेत प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूक्ष्म नियोजन करून प्रलंबित योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असं ते म्हणालेत.
प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण मंजूर व पूर्ण घरकुल, पूर्ण सर्व राज्य पुरस्कार आवास योजना, रमाई, शबरी, पारधी, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजनांचाही आढावा घेत पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ वेळेत देण्याबाबत नियोजन करा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जलजीवन मिशन, सर्वकष योजना, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद योजनांचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना, कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवणं, दुरुस्ती व पाणी अडवण्याबाबतही योजनांबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या कामांसाठी विशेष अनुदान, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम आढावा, स्थानिक विकास निधी कार्यक्रम आढावा, जिल्हा परिषद स्तरावरील मंजूर कामे, शासन स्तरावरील मंजूर कामांबाबतही आढावा घेण्यात आला. बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच अपर आयुक्त आस्थापना, सहाय्यक आयुक्त विकास व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गजानन महाराज मंदिर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काउंटडाऊन अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काउंटडाऊन अंतर्गत योग दिंडी उत्साहात काढण्यात आली होती. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन, छत्रपती संभाजीनगर व भारतीय योग संस्थान दिल्ली विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन काउंटडाऊनच्या अनुषंगाने विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 19 जून रोजी नंदीग्राम सेवा समिती प्रांगण, नंदीग्राम कॉलनी, गजानन महाराज मंदिर समोर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलं होतं. योग दिंडीचं उद्घाटन क्रीडा भारतीचे अध्यक्ष उदय कहोळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. तर या प्रसंगी नंदीग्राम सेवा समितीचे अध्यक्ष मंगलमूर्ती शास्त्री, भारतीय योग संस्थेचे उपप्रांत प्रधान डॉक्टर उत्तम कळवणे, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, विभागीय मंत्री आनंद अगरवाल, गटप्रमुख वर्षा देशपांडे, सुरेश शेळके, जिल्हा प्रधान कैलाश जाधव, वैजनाथ डोमाळे, विद्या ताकसांडे, भास्कर चाटे, सुरेश डहाके, शंकर जाधव आणि योग दिंडी समन्वयक दिनेश देशपांडे, सतीश नारखेडे, केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक संतोष देशमुख, जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकले व योग शिक्षिका अंजली देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी योग मार्गदर्शन, योग प्रात्यक्षिक, योग दिंडी आदींचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात उदय कहोळकर व डॉक्टर उत्तम कळवणे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश नारखेडे यांनी केलं, तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी केलं. कार्यक्रमात सुरेश मिरकले व अंजली देशपांडे यांच्या टीमने आर्टिस्टिक योग प्रात्यक्षिक सादर केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाचे पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच छत्रपती संभाजीनगर यांच्या योग शाहिरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने योग साधक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रीती पवार व भारतीय योग संस्थान विभाग छत्रपती संभाजीनगरचे अधिकारी, पदाधिकारी व साधक यांनी विशेष परिश्रम घेतले. राहुल गांधी हे आपल्या देशाचं भविष्य आहे आणि देशाच्या भविष्याचा वाढदिवस साजरा करणं हे आपले कर्तव्य आहे, असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवसानिमित्त डॉक्टर निलेश आंबेवाडीकर यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाकडून विविध उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. आज गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील नंदनवन कॉलनी येथील विश्रामबाबा प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयामध्ये खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून काँग्रेस पक्षाकडून साजरा करण्यात आला. शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या हातामध्ये देताच त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य यावेळी पाहायला मिळालं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी आंबेवाडीकर म्हणाले की राहुल गांधी हे देशाचं भविष्य आहे आणि या देशाच्या भविष्याचा वाढदिवस साजरा केला पाहिजे, असं म्हणत राहुल गांधी यांच्या कार्यावरती यावेळी उजाळा टाकला. कार्यक्रमस्थळी व्यासपीठावरती काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॅलो विद्यार्थी मित्रांनो व शाळेचे आदरणीय मुख्याध्यापिका, मुख्याध्यापक आणि गुरुजन वर्ग, आज आमचे नेते संघर्ष नायक राहुलजी गांधी यांचा वाढदिवस आम्ही काँग्रेस पक्षातर्फे, विद्यार्थी काँग्रेसतर्फे आम्ही साजरा करत आहोत. व हे साजरा करण्यासाठी सर्वप्रथम शाळेच्या व्यवस्थापनाने आम्हाला परवानगी दिली व सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडला. त्याबद्दल सर्व शाळा व्यवस्थापनाचे आम्ही काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आभार मानतो. मित्रांनो, या देशामध्ये
राहुलजी गांधी हे आपल्या देशाचं भविष्य आहे व आपल्या देशाच्या भविष्याचा वाढदिवस साजरा करणं हे आपलं कर्तव्य म्हणून आम्ही आज छोटासा का होईना सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी सभापती इक्बाल सिंह गिल अंकल, डॉक्टर राजेश भैया मुंडे, डॉक्टर अरुण शिरसाट, वैशालीताई तायडे, अरुणाताई घोरपडे, फ्रान्सिस आंटी आणि आमचे सगळं सागर साळुंके, अभिषेक शिंदे, आमचे सर्व पदाधिकारी, अखिल भाऊ गायकवाड, आपल्या कॉलनीतले सामाजिक कार्यकर्ते निखिल भाऊ गायकवाड आणि सर्व इथं मान्यवर जे पालक वर्ग आपले शिक्षक वर्ग जे आहेत सर्व यांना मी धन्यवाद देतो व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शेतकऱ्यांच्या संकटात राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेऊ नये, आमदार अब्दुल सत्तार यांचं आवाहन। तर बॉटनिकल उद्यानातील प्रवेशद्वाराचं छत धोकादायक, पावसाच्या पाण्याने छतामधून पाणी गळती, काही दिवसांपूर्वी काही भाग कोसळला, शेकडो पर्यटकांची रोज रेलचेल, दुर्घटना होण्याची दाट शक्यता। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।